रात्री 12 पासून वीज कर्मचारी 72 तासांच्या राज्यव्यापी संपावर। खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलाय। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। महावितरणकडून संप बेकायदेशीर ठरवत मेस्मा लागू करण्यात आला। महावितरणने अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा रद्द केलेल्या आहेत। सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश दिलेत, तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये ITI विद्यार्थ्यांची मदत घेण्याचेही निर्देश देण्यात आले। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार करून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाणार आहे। या संदर्भामध्ये आयोजित वाटाघाटी निष्फळ झाल्यामुळे नाईलाजानं हा संप लादल्या गेला, संघटनांवर लादला गेला असून संपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील बहुसंख्य कामगार, कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपामध्ये सामील होतील। निश्चित रूपाने अत्यंत शांततेनं आणि संयमानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी संपामध्ये भागीदारी करावी असे आवाहन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण खासगीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या खासगीकरणाच्या विरोधात वीज वितरण असेल किंवा महानिर्मिती असेल किंवा महापारेषण असेल, या तिन्ही कंपन्यातील जे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते आजपासून म्हणजे मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेले। त्यामुळे पुढील 3 दिवस जे आहे ते वीज क्षेत्रासाठी, खास करून राज्यातील वीज क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे मानण्यात येत आहेत। कारण खासगीकरणाचा हा मुद्दा आहे आणि त्या ज्या वीज वितरण कंपनी असेल किंवा वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांच्या 7 संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि खासगीकरणाच्या विरोधात ते आजपासून संपावर उतरले आहेत। रात्री 12 पासूनच ते संपात सहभागी झालेले आहेत। मात्र एकीकडे हे संपात सहभागी झाले असल्यामुळे वीज वितरणावर आणि वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, वीज वितरणाचं संकट निर्माण होऊ शकतं। त्यामुळे महावितरणने मेस्मा लागू केलेला आहे, म्हणजेच महाराष्ट्र जरुरी अत्यावश्यक सेवा अधिनियम हा मेस्मा लागू केला आहे आणि त्यामुळे जे काही अभियंते असतील, अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या सुट्ट्या महावितरणने रद्द केलेल्या आहेत। तर दुसरीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कंट्रोल रूमही स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। वेळ पडल्यास ITIच्या विद्यार्थ्यांची देखील मदत घेण्याची तयारी महावितरणने केलेली आहे। त्यामुळे एकीकडे या वीज कर्मचाऱ्यांचा संप, तर दुसरीकडे महावितरणने लागू केलेला मेस्मा, त्यामुळे नेमकं यातून काय पुढे होतं, राज्यावर वीज संकट किती गडद होतं, ते निर्माण होतं की नाही ते पाहावं लागेल, किंवा या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये कुठले चर्चा होऊन त्यावर काही तोडगा निघतो का येत्या 1-2 दिवसात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्यानुसार वीज वितरणचे कर्मचारी काही जण संपावर गेले आहेत, तर मेस्मा लागू केल्यामुळे काही कर्मचारी जे आहेत ते कामावर परतल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे नेमकं आता पुढे काय होतं, वीज वितरणावर याचा काय परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद। या सगळ्या परिणामांकडे लक्ष असू द्या जितेंद्र। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।